नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज खूप सुंदर ठिकाणी जाणार आहोत आम्ही. जुआजिया जो या ठिकाणचं नाव आहे. मला माहिती नाही, हे चुकीचं असू शकतं, पण प्रोनाऊन्सिएशन खूप डिफिकल्ट आहे, पण मी ट्राय केलेलं आहे. तर खूप आम्ही ती प्लेस बघ, इतकं छान वाटत होतं. मनोजला सांगितलं ते रियालिटीमध्ये किती भारी दिसत असेल. तर आजचा लुक माझा असा आहे. आमचा ब्रेकफास्ट झाला, सगळं आवरून झालं आणि आता आम्हाला टॅक्सी बुक करायची आहे. आणि आम्ही जिथे जाणार आहोत ना, तर ते सुद्धा छान आम्ही असं एक्सप्लोअर करणार आहोत आणि तुम्हाला नक्की आवडणार. आणि चायनामध्ये आम्ही खरंच खूप एन्जॉय करत आहोत. आम्ही इमॅजिन केलं नव्हतं का चायनामध्ये जाऊन आम्ही ना एवढं एन्जॉय करू, पण खरंच खूप भारी वाटतंय. चला आता आम्ही टॅक्सी बुक करतो आणि मनोजचा पण लुक दाखवते तुम्हाला. आज मनोज पण खूप हँडसम दिसत आहे. कसा दिसतो मी एकदम सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता आपण लवकरच टॅक्सी बुक करू. ट्रेनने जाऊ शकतो, पण ट्रेनने थोडं कन्फ्यूज होईल मला, कारण की अजून आतापर्यंत आपण ट्रेनने गेलेलो नाहीये. तर ते जे प्लेस आहे इथून 40 किलोमीटर आहे, 40 किलोमीटर्स आहे. तर 1 आवर लागू शकतो. पटकन टॅक्सी बुक करू, निघू आणि आपण सर्वांना दाखवू की ते प्लेस किती सुंदर आहे. हो चला. आम्ही जस्ट पोचलो आहोत. आम्हाला टॅक्सीने इथे उतरवलं. आम्हाला पोचायला 1-1.25 तास लागलेला आहे. आणि इथून तो टाउन स्टार्ट होतो. ॲक्च्युली हा जो टाउन आहे खूप जुना आहे. या टाउनला वॉटर टाउनसुद्धा म्हणतात. आणि यांचा जो मेन बिझनेस आहे तो कपड्यांचा आणि राईसचा आहे. म्हणजे इथे भाताची जास्त शेती होते आणि कपडे पण इथे सुद्धा बनतात. त्यामुळे यांचा हा मेन बिझनेस आहे. आणि आजूबाजूला तुम्हाला जेवढे पण शॉप्स दिसतील ना, ते राईसचे असतील, कपड्यांचे असतील, शूजचे असतील, बाकीचे जे वस्तू मिळतात इथल्या ज्या फेमस आहे त्याचे स्टोर्स आहे इथे. आणि याला लिटल वेनिससुद्धा म्हणतात. तुम्हाला माहिती आहे, आम्ही वेनिसला गेलो होतो आणि तिथे गंडोला राईड केली होती. तर थोडंफार इथे सुद्धा तसं आहे, त्यामुळे याला लिटल वेनिससुद्धा म्हणतात. आणि हे टाउन खूप जुनं आहे आणि खूप सुंदर आहे. आणि आजचं वातावरण पण एकदम छान आहे, एकदम मस्त वाटतं आहे. तर चला आता आम्ही निघतो. परिवाराला भूक लागली, त्यांना चिप्स खायचे होते, त्यांना चिप्स दिले. आणि नंतर मग इथे स्मूदी घेतलेली आहे आम्ही. आणि इथे सुद्धा तुम्हाला चायनीज आर्किटेक्चर बघायला मिळणार. आणि इथे बघा, इथे सनफ्लावर सीड्स लोक खातात. मला घ्यायचे ते, मला आवडतं ते. शेंगदाणे पण भाजलेले आहेत. स्नॅक आहे. परी आपण घेऊ हे, परी आपल्याला आवडतं सनफ्लावर सीड्स, आम्ही घेऊ. हो हा तू होती ना, तुला सगळं लक्षात राहते. चला. हो ना. आपण जाऊया त्या स्ट्रीटला. आणि इथे ट्रेडिशनल ब्रेकफास्ट सुद्धा आहे. तो पानांमध्ये असं ते म्हणजे असं बनवतात, म्हणजे भरतात त्याच्यामध्ये आणि त्याला पॅक करतात. हॅलो. त्यांचा ट्रेडिशनल ब्रेकफास्ट आहे हा. दिस इज राईस. राईस आहे वाटतं. चला. हो. आणि इथे सुद्धा ड्रेसेस आहे छान. हे फोटोशूटचं आहे. फोटोशूटचं आहे. हे बघा किती सुंदर आहे. खूप सारे शॉप्स आहेत. इथे मॅकडॉनल्ड्स पण आहे. हो. हे बघा, हे किती छान आहे. छोटे अशा कॉलनीज पण आहे. मस्त आहे ना, वातावरण छान वाटतं. हे लोक इथे स्टिक्स मध्ये असं ना मीट फ्राय पण खूप खातात. आता इथे एक शॉप आहे जिथे तिथं खूप काही वेगळ्या प्रकारचे मीट आहे, खाता येत ते. चला. आणि आणखी एक चांगली गोष्ट आहे, इथे ना जागोजागी टॉयलेट्स आहे. हो. जरी टुरिस्ट प्लेस असली तरी पण बघा इथे टॉयलेटचं साईन आहे. आम्ही मागे पण थांबलो इथे पण बघितलं.
खूप छान. आपण पुढे जाऊया जिथे ॲक्च्युअल वॉटर टाउन स्टार्ट होतो. हो चला परी. आम्ही तर हा जस्ट इथे आता चालत आहोत, तर इथला जो एरिया आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही सांगितलं कोमल जास्तीत जास्त दुसऱ्या गोष्टी दाखवत जा, तू जास्त बोलताना दाखवते, म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला दाखवते मी आता इथला सगळा आजूबाजूचा परिसर. आणि मस्त वाटते, खूप 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 सुंदर वाटते. बघ इथे सगळीकडे तुम्हाला जर चायनामध्ये येऊन जर फोटोशूट करायचं असेल तर त्यांचे ट्रेडिशनल क्लोथ्ससुद्धा आहे. आणि बघा रेंटिंग क्लोथ 68 युआन. हॅलो. आणि हे परत इथे हां इथे पण सेम आहे बघा असं विथ राईस. हां असं ते पानांमध्ये भरतात आणि त्याला असं फोल्ड करतात आणि मला असं वाटतं ते स्टीम करायचं असतं. ते इथला ट्रेडिशनल ब्रेकफास्ट असेल किंवा ट्रेडिशनल जेवण असू शकतं ते. हो आपलं कसं केळीच्या पानांवर असतं परी स्टीम करतो आपण नाही का, तसं त्यांच्या इथे असतं असं. बघा इथे आहे टॉयलेट, सगळीकडे आहे टॉयलेट. इथले जे लोक आहेत ना शेतकरी लोक स्पेशली हे टोपी घालतात. इथे बघा ही भांड्यांची दुकान कशी असते थोडक्यात तशीच आहे, पण इथे थोडे वेगळं आहे. आता थोडंसं खाल्लं आम्ही, बरं वाटते आम्हाला आता. आणि इथे खूप सारे ना असे छोटे छोटे ना रेस्टॉरंट आहे, त्यांचं जे ट्रेडिशनल फूड आहे ते सुद्धा आहे. आणि जागोजागी आम्हाला हे बघायला मिळतंय पानांमध्ये. परीमध्ये इथले पानं वेगळे असतात, आपल्या इकडचे पानं, आपल्या इकडचे केळीचे पानं असतात ना, खूपच वेगळं आहे. हे बघा इथे मनोज इथे जास्त गर्दी आहे. बेला इथे अगेन इथे वॉटरमेलन कोकोनट वॉटर आपण खाल्लं ना ऑलरेडी, ज्यूस आपण बघू नंतर. हो. आणि इथे बघा हे शॉप आहे, इथे स्नॅक मिळतो ॲक्च्युली, जो इथला जो फेमस आहे ना तो किंवा कॅन्डीज वगैरे सगळं आहे. परी परी हो मी कार बरोबर घेतलं होतं हे 15ला ना. चल परी वेळेला इकडे, परी इकडे. हो हो चल. किमोनो. आणि ही ज्वेलरी आहे बघ पर्सची, ब्रेसलेट आहे. लेटर 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 लेटर. ॲक्च्युली वी डोंट ईट नॉन व्हेज, वी आर व्हेजिटेरियन. आफ्टर 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 30 मिनिट्स. चला. इथले लोक पण खूप चांगले आहेत. हे बघा बॅग्स किती क्यूट आहे. हे बघा हँडमेड आहे ॲक्च्युली या बॅग्स. कॅट बघा बांधून ठेवले तिथे. हे बघा इथले स्पायसेस आहे इथले लोक. हॅलो थांब राहू दे. नाईस छान ना. नो आय एम गुड. थँक्यू. नो 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 थँक्यू थँक्यू. चल बरं. इथे लेदरचं पण मला खूप शॉप्स दिसले. त्याच्यामध्ये ते हे ओके इथे गर्दी दिसते आता खूप. इथले लोकल चप्पल्स बघा. रुद्राक्षाच्या माळा इथे इथे साईडची लोणची वगैरे आहे. हो वाव. आणि फायनली हे बघा दिसलं आहे, इतकं सुंदर आहे हे. हे बघा इथून फोटोज काढू शकतो आपण. ओके मी असं दाखवतो टाउन. हो. आणि आपल्याला बोट राईडही करायची. हो छान वाटतं, एकदम भारी आहे. फोटो काढायचा. हो इथे बोट राईड सुद्धा होते, तुम्ही बघू शकता. जसं आपण वेनिसला बघितलं होतं गंडोला राईड, अगदी तसंच आहे. छोटे छोटे जसं तिथे ब्रिजेस असतात अगदी तिथे इथे सुद्धा आहे. आणि खूप मस्त आहे. छोटंसं आहे ते, खूप मोठं आहे हे. छोटंसं आहे पण अशा आजूबाजूला घरं आणि ते एकदम छान वातावरण, इतकं मस्त वाटतं ना. तुम्हाला दाखवते मी. तेव्हा इथून समोरून पण एक छोटंसं आहे आणि इथून पण छोटंसं आहे बघा. इथून समोर ब्रिज आहे, हा बोट येते.
आपण विचारू आता कुठून आपण घेऊ शकतो त्या साईडने घेऊनच त्या साईडला ॲक्च्युली. आणि ते ऑलमोस्ट 32 हे स्टोनचे ब्रिजेस आहे. इथे वुडन ब्रिजेस नाही आहे, इथे सर्व स्टोनचे आहे, म्हणजे दगडाचे आहे. तिकडे एकदम वुडनचे होते ॲक्च्युली. चला समोर मला एकदम ट्रेडिशनल मार्केट दिसत आहे. त्यांचे स्पाइसेस आहे. तरी इथे लोणचं वगैरे जे आहे ना, त्यांचं जे लोणचं आहे ते पण आहे इथे. तर इथे छोटंसं शॉप आहे, पण बघूया. हे बघा लोणचं वगैरे. इव्हन इथे मीठ म्हणजे नॉनव्हेजचं पण लोणचं असतं. त्यांचे बघ ते राष्ट्रपतीचा पण फोटो इथे आले होते ते. हो इथे आहे. हां, या शॉपला व्हिजिट केलं होतं त्यांनी. बघा त्यांचे फोटो. त्यांचे हे परी. यस, त्यांचे प्रेसिडेंट आहे परी. हे इथे परी चल. आपण नाही सांगायचं. अगेन हे स्पाइसचं शॉप आहे. स्पाइसेस अँड प्लस टीच आहे. हो हां. लेटर वॉटरमेलन किती छोटे आहेत. बेबी वॉटरमेलन. हे जडीबुटी नाही का ते आहे. अगेन इथे शूज, हँडमेड शूज आणि कपडे वगैरे. नो 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 थँक्यू. यांची राईस ड्रिंक खूप फेमस आहे. ही चायनामधले राईस ड्रिंक आहे. त्यांनी बघा त्यांचे मडके जे आहेत ना त्याच्यामध्ये ठेवलेत ना ते. हो ते फर्मेट होतं ना ॲक्च्युली. ते फर्मेट झालेलं ते नेहमी चांगलं असतं. आणि आता समर स्टार्ट होणार आहे. मे बी त्यांची ती ट्रेडिशनल ड्रिंक आहे राईस ड्रिंक. हॅलो. नो थँक्यू. थँक्यू. ते सर्व त्यांचे जे फूड आहेत ना ते पानांमध्ये रॅप करतात ते. ते नान आहे पण ते त्याच्यामध्ये मीठ आहे. ते सर पहिला हो ते नेकलेस. या चल. हां हां. पण लोक खूप चांगले इथे सर्व माहिती देतात तुम्हाला. आणि हे थोडंसं ना हाय क्लास क्लोथिंग स्टोअर वाटलं मला. नाही बाबू सर आपण ऑर्डर. चल पहिला चला. चला आपण अगोदर ना बोट राईड करूया. चला. हो हे शॉप्स किती छान आहे बघा. ग्रीसचं आहे थोडंसं. ब्लू ब्लू. येस ओनली ब्लू अँड व्हाईट. खूप शॉप्स आहे. आपण आता पुढे जाऊया लवकर आणि बोट राईड करू. त्याच्यानंतर आपल्याला अजून 2-3 प्लेसेस बघायचे इथले. आणि आपल्याकडे आजचा हाफ डे आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्या परत काही ॲक्टिव्हिटीज करायचं आहे. तर चला पटापट जाऊया. हो चला. आपल्याला पण सगळ्यांना फॅमिली. पण छान आहे ना. खूप मस्त आहे टाउन. एकदम छान. हो कारण की हे टाउन वॉटर टाउन याच्यासाठी सुद्धा. कारण की हे सगळं पाण्यावर आहे. पाण्यावर वसलेलं आहे हे गाव. इथे बघा एक काहीतरी वेगळंच फूड बघायला मिळालं. हे मला असं वाटतं बॉइल्ड आहे. पिठाचे बॉल्स आहेत ते नूडल्स सारखे. चला. येस मे बी सिमिलर असेल ते. इथे बघा इथे एक तंदूर आहे ज्यामध्ये हे अशा रोट्या बनवतात. हो मीठ आहे पण त्याच्यामध्ये. आपल्याला आहे ना इथून जायचं आहे मला असं वाटतं. सरळ इथून जाऊया आता. एक ब्रिज क्रॉस करू.
आणि सिटी गॉड टेम्पल म्हणून पण एकदम मोठं टेम्पल आहे, तिथे पण जायचं आहे आपल्याला. येस, तिथून बोट राईड करूया. बघा इथे खाली बोट राईड्स स्टार्ट होतात. हे बघा इथून दाखवू परिबेला आपण. हे बघा किती छान आहे. इथून आपल्याला तिकीट बाय करायचं आहे. आणि इथे जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर आपण जिथे एंट्री केली ना तिथे भरपूर हॉटेल्स आहेत, तुम्ही इथे स्टे पण करू शकता. पण याच्याशिवाय इथे काही दुसरं बघण्यासारखं नाही आहे. त्यामुळे तुम्ही शांघाई सिटीमध्ये, मेन सिटीमध्ये राहू शकतात, 1 डे टूर करू शकतात. हे बाई इथून स्कूटर घेऊन चाललं. स्कूटरसाठी, लगेजसाठी. चला वाव. चला अगोदर आपल्याला तिकीट्स घ्यावे लागते. पण आलो आहोत तर करू ना बोट राईड. नाही करायचीच आहे, मस्त वाटेल, छान वाटेल. आणि असं म्हणजे ऊन आहे पण असं हार्श नाही आहे. हो. चला अगोदर आपण तिकीट घेऊ. आम्ही तिकीट घेतलेलं आहे 200 युआन आहे, म्हणजे ऑलमोस्ट 25 युरो, म्हणजे जवळ 2200 रुपये झाले असतील. चला थांबूया आपण इथे. हो, आपली बोट रेडी होईल. हो चला 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 चल परी. नाही चला 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 चला. आम्हाला जॅकेट्स घालत आहे ते. हॅलो. ॲक्च्युली मोठी शेअरिंगमध्ये पण आहे, पण आम्ही शेअरिंगमध्ये नाही घेतली. अरे आता बघा मस्त परिबेल आहे बघा, छान आहे बघा. आपण वेनिसला गेलो होतो ना, तसं सिमिलरच आहे ना. असं वेनिसची आठवण येते. अगं बाई तुला बरं नव्हतं ना बापू तेव्हा? हा ग बाई तुला पण बरं नव्हतं. आपण गाणं म्हटलं होतं, दो लफ्जों की दिल की कहानी, या है मोहब्बत या है जवानी. हो कर. परिबेला बघा इथे 1 मिनिट. तर इथे बघा असा छोटासा ब्रिज आहे. इतके सुंदर फोटोज येत आहे. काही फोटोज काढले आम्ही आणि परिबेला पण सांगितलं थोडेसे फोटो काढा. आणि आम्ही चालू सगळे हाय हाय बाय बाय करत आहे सगळे. हा तर खूपच छान स्पॉट आहे. खरंच खूप सुंदर. परिबेला बघा इथे जवळ थोडं बाजूला खूप झाडं आहेत बघ इथे. बेला इथे बघ खूप छान फोटो झाले. खूप सुंदर वाटते. खूप 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 छान वाटतं ऍक्च्युली. इथे छान येतले अजून फोटो. हो मनोज मस्त आनंद घेत आहे ना. खूप छान वाटतं. त्यांची टोपी घालून पण फोटो काढणार आहे. हो का? ठीक आहे चालेल. इथे बघा ते ट्रेडिशनल मेकअप करून देतात तुमचा, आणि तुम्ही त्यानंतर मग तो ड्रेस घालून इथे फिरू शकतात. जसं आपण जपानला, साऊथ कोरियाला बघितलं होतं. बेला पण माझ्याजवळ आली. छान वाटते परिबेला. बोट राईड केली आणि एकदम मस्त वाटलं. आणि मला असं वाटतं 15 मिनिटाचीच येते, अर्धा तासाची नव्हती. परिसर पण छान एक्सपिरियन्स होता. एक्सपिरियन्स छोटंसंच आहे ना, म्हणून याला लिटल वेनिस म्हणतात. चला
हो त्याचं साल आहे बाबू ते वरचं. काही ड्रिंक आहे त्यांची ही. आणि परत इथे चायनीज फूड, इथे काही ड्राईड फ्रूट्स आहे. हे मधून असं दिसतं. हे जे स्पायसेस दिसत आहे तुम्हाला घरात छान आरोमा येण्यासाठी आहे. बरे थांबेला इकडे या तुम्ही दोघी या. हा छान येतो स्मेल. हो ना नाईस. मला आवडतं पण माहिती नाही कोणतं चांगलं आहे. ओके गुड. इथे ना हे वेगवेगळे स्पायसेस हे ॲक्च्युली कसं आपण कुठे पण ठेवू शकतो. आपण वॉर्डरोबमध्ये ठेवू शकतो, घरात ठेवू शकतो. हे वेगवेगळ्या पोटलीज आहे यामध्ये ते भरून म्हणजे आपण भरून ठेवू शकतो. माहिती नाही आता आपण घेऊन जातो वास येतो का नाही म्हणजे सुगंध येतो का नाही माहिती नाही. पण हे बघितलं त्यांनी हे मोगऱ्याचं आहे, हे लेव्हंडर आहे, लेव्हंडर या. अच्छा इथे वेगवेगळे टाईपचे आहेत. हे मॉस्किटो रेपेल पण आहे. हा पण इंग्लिशमध्ये आहे ना. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर यामधून कोणती पण एक पोटली तुम्ही चूज करू शकता. आता मी चेक करते आणि एकच घेणार आहे मी. आपण बघू ही पोटली आम्ही चूज केलेली आहे. पहिला डोंट टच. आणि हे बघा ते असं मिक्स करतात. लेव्हंडर आहे ते. थँक्यू. अलिपे या. आम्ही शेशे म्हणून निघालो आहोत इथून आता. हो ना. शेशे मीन्स थँक्यू. येस. क्लिप्स आहे बाबू ते. छान आहे ना हे. पण तुम्ही व्यवस्थित ठेवत नाही परी. मी किती घेते तुम्हाला. परिबेलेला क्लिप्स घेतले खूप सुंदर सुंदर मी. आणि दोघींना सांगितलं 5 सिलेक्ट करा. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार बनवलेलं आहे. आणि इथे खूप छान छान छोटे छोटे शॉप्स आहेत जसं पाहिजे तसं. आणि इथे खूप सारं टीचं पण आहे जसं ते टर्कीला आपण बघतो ना तर अगदी तसंच आहे. नाही झोपले तो. त्यांचं ट्रेडिशनल फूड आहे हे. ते स्टिकी आहे ते फ्लावर थोडंसं. हॅलो. असे छोटे छोटे बन बनवतात. तसं आपल्या इथे कसं छोटे छोटे आप्पे बनवतो आपण तसंच आहे. त्याच्यामध्ये ती पेस्ट ॲड करता येते. बीन पेस्ट आहे का माहीत नाही कसली पेस्ट आहे पण ते ॲड करतात आणि ते फ्लफी बनवतात असं. आणि इथे त्यांचे ते हे डम्पलिंग्स आहे हे वेगळे. डम्पलिंग्स यस काइंड ऑफ मोमो. हां परिबेला बस. नो थँक्यू. नो थँक्यू. छान आहे मस्त आहे पण हे टाऊन. हो ना. चला ते हे बेडकं आहे ते. बेडकं आहे. हो 100%. हा हे फ्रॉक्स आहे. हो फ्रॉक्स. चला चला. Может быть, тебя больше, тут только больше станции, я думаю.
हा थोडं नॅरो स्ट्रीट आहे. आपल्याला हा जो ब्रिज आहे क्रॉस करायचा आहे बेला या साईडने. तसं वेनिसला कसं असतं ब्रिज तसंच आहे बाबू. हो ना फ्लॅट एकदम. तिथं रेस्टॉरंट लोक मस्त. हो चला. इथे मला ते स्टारबक्स सुद्धा दिसलं आणि त्यांचं जे लोकिन कॉफी आहे ते सुद्धा इथे खूप फेमस आहे. तिथे मला एकदा ट्राय करायची कॉफी. बघू आज जमलं तर करू. कोमल काय झालं हे एक्झिट आपण इथूनच गेलो होतो मध्ये. अच्छा इथे काही स्टारबक्स वगैरे आहे कोमल? हो नको आता कॉफी प्यायची इच्छा नाही आता. इथे पिझ्झा हट आहे. आम्ही आता पिझ्झा खायचा विचार करतोय पण बघूया चायनामध्ये व्हेजिटेरियन पिझ्झा आहे का. इथे पिझ्झा हट आहे. चला पिझ्झा हट. येस पिझ्झा हट. आणि इथे कोणती कॉफी त्यांची फेमस आहे? ते लकिंग कॉफी जी आहे ना हां ती यांची खूप फेमस आहे. ती पण आपण ट्राय करू. चला. मला अजून एक गोष्ट मेन्शन करावीशी वाटते. इथं पिझ्झा हट आहे पण मेन्यूमध्ये एक पण असं व्हेजिटेरियन ऑप्शन नाही आहे. पण तुम्ही त्यांना सांगू शकता का आम्ही व्हेजिटेरियन आहोत, ते मीठ वगैरे नको आम्हाला, तर फक्त तुम्ही व्हेजिटेबल्स टाकून आम्हाला पिझ्झा बनवून द्या. तर ते बनवून देतात. आम्ही तो खाल्ला कारण की भरपूर जणांना असं वाटतं नाही बाबा इथे व्हेजिटेरियन ऑप्शन नाही तर काय खाणार आपण. तर सांगितलं तर तसं बनवून देतात ते. आणि हा वॉटर टाउनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.